महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असणारं शहर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुनं औरंगाबाद आणि त्याच्या जवळ असणारं छोटंसं गाव चितेगाव। या गावात 17 ऑगस्ट 1945 रोजी श्री हरिभाऊ बागडे म्हणजेच आपले लाडके नाना यांचा जन्म झाला। शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीत नानांचं बालपण गेलं। चितेगाव आणि औरंगाबाद मधील नगरपालिका शाळेत नानांचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं। रामभाऊ गावंडे यांच्या संघाच्या शाखेत नाना आले, जिथे त्यांना दत्ताजी भाले, मोरोपंत पिंगळे सारख्या थोर व्यक्तिमत्वांचं सानिध्य लाभलं। त्यामुळे नाना प्रेरित झाले व देश सेवेच्या कार्यात बालपणापासूनच ओढले गेले। पिंपरी राजा येथील सरस्वती भुवन विद्यालयात त्यांनी 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण सुरू असताना शाळेतच संघाची शाखा सुरू करून संघाचे विचार समाजात रुजवण्यास सुरुवात केली। त्यात त्यांचे मित्र राजाभाऊ पानसरे व 2 धाकले भाऊही सामील होते। चितेगाव येथील बहार मलजी नावाच्या सुधारक विचारसरणीच्या शेतकऱ्याच्या नेतृत्वाखाली 1960 साली नानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुरुवात केली। या जयंतीनिमित्तानं वसंतकुमार पंडित, गंगाधर पानतावणे, लाड सांगवी येथून हिवराळे, S.T. प्रधान, वकील वसंतराव देशपांडे आणि दादासाहेब गावंडे हे उपस्थित असायचे। नाना आपल्या सहकाऱ्यांसमवेत जयंतीच्या दरम्यान गावातून धान्य जमवून वस्तीत वितरित करायचे आणि सगळेजण एकत्र भंडारा करून जेवण करायचे। नानांनी तरुण भारत पेपराचा प्रसार व्हावा म्हणून 1960च्या एप्रिल महिन्यामध्ये नाना रोज पहाटे पुण्याहून येणाऱ्या बसमधून चिकलठाणा येथे सकाळी तरुण भारत पेपर आणून वरुड, करमाड, पिंपरी, आडूळ या गावात सायकलवरून पेपर वितरित करत असे। नाना संघाच्या शिबिरात नियमितपणे जात असत। शिबिरात विविध खेळांचं प्रशिक्षण दिलं जात होतं। अनेक स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या। आजकाल ते अविश्वसनीय वाटेल, पण नानांनी एकदा पाऊण तासात 1200 सूर्यनमस्कार पूर्ण केले होते। 1964 मध्ये नाना 18-19 वर्षांचे असताना शेतीला पुरका जोडधंदा म्हणून दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला। शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून शहरात विकलं। सुरुवातीला सायकलवरून व लोकप्रियता वाढल्यावर S.T. बसने दूध आणायला सुरुवात केली। मात्र दुधाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर प्रामाणिकपणा जपण्यासाठी नानांनी नफ्यात सुरू असलेला व्यवसायच बंद करायचा निर्णय घेतला। हे दाखवून देतं की नाना मूल्यांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करायला तयार नसत। पुढे 1969 पर्यंत नानांनी विवेक साप्ताहिकात काम केलं। संघाचे ज्येष्ठ नेते दत्ताजी भाले आणि वसंतराव भागवत यांनी नानांवर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात 1972च्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती। नानांनी तिथे पूर्ण वेळ घालवून कार्यकर्ते तयार केले। फुलंब्री येथे 1967 साली वास्तव्यामुळे नानांना परिसराची आत्मीय माहिती होती। 1972 मध्ये औरंगाबाद पूर्वच्या जबाबदारी सोबतच नाना गावात शेतीही करायला लागले। गावात विहिरींची फारच कमतरता होती, त्यामुळे वरती दुष्काळ पडला तरी जमिनीत पाणी असायचं, परंतु विहिरीच नाहीत तर पाणी बाहेर येणार कसं हा प्रश्न असताना नानांनी 1971-72 साली सेंट्रल बँकेकडून कर्ज काढून शेतात विहीर खोदली। तसंच गावातल्या अनेकांना सेंट्रल बँकेकडून कर्ज काढून दिलं। त्यामुळे गावात विहिरींची संख्या वाढली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दुष्काळ विमोचन समिती स्थापन केली व त्यावेळी नानांना जिल्ह्याचा कार्यवाहक म्हणून नवी कोरी राजदूत मोटरसायकल देऊन जबाबदारी दिली। नानांनी त्यावेळी मराठवाड्यातील 500 ते 700 जनावरं विदर्भातील चिखली तालुक्यात स्वयंसेवकाकडे आणि तदनंतर तिथली परिस्थिती बिकट झाल्यानं ती जनावरं पुढे जळगाव जिल्ह्यातील वडोदरा येथे नेऊन घातली। नाना कार्यवाहक म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव असे जिल्हे फिरत फिरत जनावरांची चौकशी करायचे व तिथल्या माणसांना हिंमत देऊन त्यांचं मनोबल वाढवायचे। दुष्काळानंतर 1974 साली नानांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि सहकारी दूध संस्था स्थापन केली। उदगीर मधील दूध प्लांटमधून ट्रकनं दूध आणलं जात असल्यानं ट्रकचा मार्ग चितेगाव वरूनच होता। 3000 लिटर दूध नानांकडे जमा व्हायला लागलं। 1973-74 मध्ये नानांनी सीडचा संकरित फार्मचा व्यवसाय केला। त्यातूनच आयुष्यात पहिली कमाई चांगली झाली, ज्यातून नानांनी पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यासमोर एकर कमी 20,000 रुपये पाहिले होते आणि त्याच पैशातून नानांनी 1974 मध्ये औरंगाबाद शहरात कृषी योग हे घर घेतलं। 1975च्या आणीबाणीच्या काळात नाना संघाचे पत्रक वाटण्याचं कार्य करत होते। स्वतःची ओळख लपवण्यासाठी नानांनी शेतकरी वेश धारण करत धोतर टोपी घालायला सुरुवात केली। ती आज तयागत कायम आहे, त्यामुळे कोणालाही ते संघाचे नेते असल्याचं वाटत नसे।
नाना रेल्वेने पत्रक पोत्यात ठेवून घेऊन जात होते आणि प्रवासातून उतरवून स्वयंसेवकांच्या घरी टाकत होते व उरलेले गठ्ठे घेऊन पुढील प्रवासाला निघत असे। तेव्हा संघाचे नेते अटलजी वाजपेयी सहित इतर लोक इंदिरा गांधीच्या आणीबाणीच्या विरोधात देशभरात आंदोलन करत होते। नाना स्वतः लोकांच्या मदतीसाठी पोहोचत असत, त्यातही कधी गाडीनं, कधी सायकलनं तर कधी पायी खेडोपाडी जात असत। अटकेत असलेल्या स्वयंसेवकांच्या कुटुंबाला ते भेट देऊन त्यांना आधार देत होते। औरंगाबाद, जालना येथे नानांनी 400 लोकांसह सत्याग्रह केला होता। काँग्रेसची लोक संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरच्यांना सोसायटी भरण्यासाठी त्रास द्यायला लागले, तेव्हा नानांनी स्वतःच्या खिशातून सोसायटी भरली व त्यांना आधार दिला। 1978 मध्ये औरंगाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची घोषणा करण्यात आली। या निर्णयास महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी विरोध झाला। औरंगाबाद शहरातील काही नामांकित लोकांनी डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला जाहीर विरोध दर्शवला, परंतु नाना आणि त्यांचे सहकारी हे नामांतराच्या बाजूने उभे राहिले। 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं। नानांनी लोकांना नामांतराविषयी समजावून सांगितलं आणि परिसरातील त्याविषयीचा विरोध कमी करण्याकरता मोठा हातभार लावला। पुढे 1984 मध्ये क्रांती चौक औरंगाबाद येथे नानांनी देवगिरी नागरी सहकारी बँकेची स्थापना केली। आज देवगिरी बँकेच्या 33 शाखा यशस्वीरित्या महाराष्ट्रात सुरू आहेत। 1985 मध्ये नाना पहिल्यांदा आमदार झाले। त्या निवडणुकीत नानांना त्यांच्या वैयक्तिक दूध सोसायट्यांचा पाठिंबा जास्त मिळाला होता। औरंगाबाद शहरातील जनतेनं नानांना भरभरून मतदान केलं होतं। 1986 मध्ये दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमीची कामं सुरू होती, तेव्हा अटलजी औरंगाबादला येणार होते हे कोणालाही सांगायचं नाही असं ठरलं होतं। नानांना पक्षाकडून सांगितलं की अटलजींना घेऊन अचानक कामावर भेटी द्या। तेव्हा जळगाववरून अटलजी त्यांच्या खासगी अँबॅसेडर गाडीत आले। नानांनी सावंगी गावात त्यांना उतरून घेतलं। त्याच वेळी नायगावच्या डोंगरावर एका धरणाचं काम सुरू होतं। नानांनी पंचायत समितीची जीप स्वतः चालवत अटलजींना नायगावच्या आणि गणोरीच्या धरणावर घेऊन गेले। तिथे 1700 मजूर काम करत होते। त्यांनी सरकारकडून येणारा खराब गहू अटलजींना दाखवला आणि अटलजींनी कलेक्टरला सुनावलं। दुसऱ्या दिवशी त्या लोकांना चांगल्या प्रतीचा गहू मिळाला। दुसऱ्या दिवशी लाड सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत नाना आणि दादाराव बारबैले यांनी दुष्काळ परिषद ठेवली। माननीय अटल बिहारी वाजपेयी यांना नाना आणि दादाराव बारबैले यांनी लाड सावंगीत घेऊन जायचं ठरवलं होतं, परंतु करमाड ते लाड सावंगी रस्ता नव्हता आणि त्याला खड्डे होते। नानांनी ते खड्डे बुजवायचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांचे रस्त्यावरून मतभेद झाले। नानांनी तसंच अटलजींना गाडीत बसवून लाड सावंगीमध्ये आणलं। पुढे नानांनी औरंगाबाद येथे कमिशनर ऑफिस समोर 4 दिवस उपोषण केलं। त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब जाधव अहमदपूरकर यांनी नानांचं उपोषण सोडवून कुंभेफळ ते करमाड, करमाड ते लाड सावंगी डांबरीकरण रस्ता व लाड सावंगी गावासाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन हे 3 कामं मंजूर करून घेतले आणि तातडीने ते पूर्णत्वास देखील नेले। त्यामुळे नानांना 1990च्या निवडणुकीत अजून चांगली मतं मिळाली आणि नाना दुसऱ्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले। नाना विधानसभेत निवडून जाण्या अगोदरच्या काळात तत्कालीन लोकप्रतिनिधींकडून बराच प्रयत्न करूनही फुलंब्री तालुक्यात पाल गावच्या नदीवरचा पूल बांधला जात नव्हता। मात्र नानांनी संसदीय आयुधांचा वापर करत कपात सूचना सादर केली आणि त्यावर मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं गेलं। यातूनच पाल गावचा पहिला लोखंडी पूल विधिमंडळात मंजूर झाला। नानांचा अभ्यास चांगला असल्यानं ते विधिमंडळातील आयुधांचा योग्य ठिकाणी बरोबर वापर करत लोकोपयोगी कामं मार्गी लावत। वरुडच्या शाळेत मॅट्रिकपर्यंतच शिक्षण होत असे, पण तिथे मुलं 10वी पास होत नसत, कारण शिक्षकांची कमतरता होती, ज्यामुळे मुलं नापास व्हायची। इतर काही शाळाही अशाच स्थितीत होत्या। 1980 साली सरकारनं अशा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, पण वरुडचे रावसाहेब पाटील दांडगे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय संस्थेत विलीन करून शाळा सुरू ठेवली, परंतु शाळेची इमारतही नव्हती। रावसाहेब दांडगे यांनी जमीन घेतली व बांधकाम सुरू केलं, पण पैशांची कमतरता होती। 1985 साली रावसाहेब दांडगे यांचं निधन झालं। त्यानंतर नानांवर या संस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली। रावसाहेब दांडगे यांच्या वर्षश्राद्ध निमित्त स्मरणिकेतून नानांनी 40,000 रुपयांची निधी जमा करून वरुडच्या शाळेत पत्र्याच्या 3 खोल्या बांधल्या। नानांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन CEO अनंत कुलकर्णी यांना उद्घाटनासाठी निमंत्रण दिलं होतं। त्यांच्याकडून मागासवर्गीयांसाठी वसतिगृह मंजूर करून घेतलं।
नानांनी वरुड येथे भव्य शाळा उभी केली. नानांनी चितेगाव येथे 1987 साली शाळा सुरू केली. त्याआधी नानांनी 1982 ला चितेगावात डेअरीसाठी 3000 स्क्वेअर फूटची इमारत उभी केली होती. जेव्हा 1987 ला शाळा सुरू केली तेव्हा त्याच इमारतीत शाळा सुरू झाली. त्याच वेळी गावात गायरान जमिनीवर पॉवर ग्रिड करण्याचं ठरवलं गेलं. नानांनी त्यावेळी शासनाकडून त्यातील 5 एकर जमीन 4.5 लाख रुपये देऊन शाळेसाठी उपलब्ध करून दिली. आता त्या जागेवर मोठ्या 2 इमारती उभ्या असून तिथे 1500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1990 मध्ये सिडकोने शाळेसाठी राखीव असलेल्या त्या भूखंडावर धर्मवीर छत्रपती संभाजी ही शाळा तिथे सुरू केली. पुढे नानांना फुलंब्री येथील जिल्हा परिषद शाळा, जी 1990 नंतर पुढे संत सावता विद्यालय फुलंब्री म्हणून उदयास आली. हरिभाऊ नाना हे सलग 4 वेळा औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्याचबरोबर 1995 ते 1999 या काळात मंत्री म्हणून कार्यरत असताना विधानसभेचं कामकाज चांगलंच परिचित होतं. त्यामुळे 2014ला नाना पुन्हा आमदार झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर थेट विधानसभेचे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. नाना अध्यक्ष झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांसहित सर्वच मंत्री हे नवीन होते आणि विरोधी बाकावर 2 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी विधानसभेचे अध्यक्ष आणि 10-15 वर्ष मंत्री राहिलेले बरेच सदस्य विरोधी बाकावर होते. विरोधी पक्षाकडे विधानसभेतील कामकाजाचा दांडगा अनुभव असल्यानं सरकारची कोंडी करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. सभागृहाला उपाध्यक्ष नसल्यामुळे सभागृहात गडबड झाली तर नानांनाच स्वतः जाऊन सगळं शांत करावं लागत असे. नानांनी ठरवलं होतं की जर सभागृह चालवायचं असेल तर विरोधी पक्षांना अधिक वेळ दिला पाहिजे. त्यामुळे नानांनी 5 वर्ष सभागृह यशस्वीपणे चालवलं. नागपुरात अधिवेशन 3 आठवडे चाललं. गणपतराव देशमुख यांनी नानांना अधिवेशन चांगल्या पद्धतीनं हाताळलं म्हणून भेट घेऊन कौतुक केलं. न्यायमूर्ती चपळगावकर यांनी सुद्धा नानांकडे अधिवेशन बघण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी नानांच्या अधिवेशनाला हजेरी लावली. 2019ला नाना जेव्हा परत आमदार झाले तेव्हा शपथवेळी आधी न्यायमूर्ती चपळगावकर यांनी नानांना फोन करून सांगितलं की नाना, आपण पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष व्हा. आपण अध्यक्ष म्हणून चांगलं काम करता, असं कौतुक केलं. 1995 ते 1999 या कालखंडात नाना हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत बाजार समितीचे मोठ्या जागेत स्थलांतर करून अद्ययावत संकुलात स्थापन केले आणि याच कालावधीत दुष्काळग्रस्त भागात 4 धरणं पूर्ण केली. तसंच परतूर येथील सातोना गावातलं लोअर दुधना धरणाचं पुनर्वसन सुद्धा नानांच्या काळात पूर्ण झालं. पुनर्वसन करताना नानांना प्रचंड अडचणी आल्या, पण नानांनी प्रत्येक गावाला योग्य तो मोबदला दिला. एका गावात तर नाना मंत्री असताना नानांनी चक्क स्वतः कलेक्टरला गावात आणून पारावर बसवून प्रत्येक बाधिताला बोलवून चेक वाटायला लावले. याआधी असं कधीही घडलं नव्हतं. गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात 30 खाजगी कारखाने उभे करण्याची घोषणा केली. नानांनी साप्ताहिक विवेकात काम करत असताना बऱ्याच साखर कारखानदारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तो अनुभव त्यांच्या पाठीशी होता. मुंडे साहेबांच्या घोषणेमुळे कार्यकर्ते कारखाना काढण्यासाठी नानांच्या मागे लागले. नानांनी लोकभावनेचा आदर करत शेअर्स जमा करायला सुरुवात केली आणि अवघ्या 9 महिन्यात राजे छत्रपती संभाजी साखर कारखाना उभा केला. पहिल्याच हंगामात त्यांनी 1.5 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. लाडसावंगी येथील 33 केव्ही लाईट पॉवर स्टेशनचा शुभारंभ नानांनी केला. त्याचबरोबर पिंपरी राजा, चितेगाव, सुंदरवाडी, झाल्टा, फुलंब्री, पाल, वडोद बाजार आणि जटवाडा या ठिकाणीही पॉवर स्टेशन उभारण्यात आले. वाळूज येथे असलेल्या 200 केव्हीच्या सब स्टेशनची क्षमता वाढवून 400 केव्ही करण्याची मागणी नानांनी लावली आणि ती मंजूर केली गेली. भुसावळमधील वीज निर्मिती केंद्रावरून वाळूजला वीज पोहोचवून त्या ठिकाणी 400 केव्हीचं सब स्टेशन सुरू करण्यात आलं व तत्कालीन ऊर्जा मंत्री दिवंगत नेते माननीय श्री गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात आलं. 1996 मध्ये भाजपच्या मंत्रिमंडळीत नाना मंत्री असताना उद्योग खात्याने राज्यात 9 पंचतारांकित औद्योगिक वसाहती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कुंभेफळ शेंद्रा या नियोजनात 9व्या क्रमांकावर होतं. नानांना ही माहिती मिळताच त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सहल यांच्या समवेत बैठक घडवून आणत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना कोरडवाहू जमिनीसाठी 44,000 रुपये हा भाव मिळवून दिला
व कुंभेफळ शेंद्रा येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा मार्ग सुकर झाला. कुंभेफळ शेंद्रा येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत तरुणांना नानांच्या दूरदृष्टीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. परिणामी परिसर व देशाच्या प्रगतीस बरीच मदत होत आहे. आपल्या जीवनास राष्ट्रकार्यास सदैव समर्पित केलेल्यामुळे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा आदेश शिरसावंद्य मानत नवी जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या सर्वांचे लाडके माननीय विकास महर्षी हरिभाऊ नाना बागडे हे आज राजस्थानचे मैं हरिभाऊ किशनराव बागड़े ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं श्रद्धापूर्वक राजस्थान के राज्यपाल के कृत्यों का निर्वहन करूँगा तथा अपनी पूरी योग्यता से संविधान और विधि का परिरक्षण, संरक्षण और प्रतिरक्षण करूँगा और मैं राजस्थान की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूँगा. आदरणीय श्री हरिभाऊ बागडे नाना यांचा समग्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने आजच्या या मंगल प्रसंगी प्रातिनिधिक गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. महामहिम राज्यपाल महोदय, अर्धशतकाहून अधिक काळाच्या आपल्या सामाजिक वाटचालीत आपण लोककेंद्रित प्रगतिशील कार्यासाठी आणि समाजोन्नतीसाठी अतुलनीय योगदान दिले. अत्यंत प्रतिकूलतेतून आपण स्वतःला घडविले. कालप्रवाहावर आपले नाव आपण अत्यंत कष्टपूर्वक ओढले. आपल्या परिसर स्पर्शाने हजारो वंचितांच्या आयुष्याचे सोने झाले. आपल्या विचार संस्कारांच्या प्रभावातून हजारो कार्यकर्ते प्रेरित झाले. याबद्दल आम्ही सर्वजण आपले सदैव ऋणी आहोत. आदरणीय नाना, सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, आरोग्य, अर्थ, जलसंधारण आदी क्षेत्रांमध्ये आपण दिलेले सर्वसमावेशक योगदान ऐतिहासिक ठरेल. वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण करताना आपली तेजस्वी सर्वनिष्ठा व अलौकिक कार्यनिष्ठा आम्हाला सदोदित स्फुरण देणारी ठरते. आपला आदर्श सदैव डोळ्यासमोर ठेवून ही परंपरा अक्षुण्ण ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतून आता आपण महाराणा प्रताप, राणा कुंभा, पृथ्वीराज चव्हाण यांचा पराक्रमी व स्वाभिमानी वारसा जपणाऱ्या भूमीत एका अत्यंत महत्त्वपूर्ण संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यासाठी पदार्पण केले आहे. सस्मित, प्रेरक, मित्रहृदयी, वात्सल्यमूर्ती अशी आपण आमच्यावर सदैव मायेची पाखर पांघरत असतात. तीच पाखर यापुढे राजस्थानी माणसांवरही असेल. जन्मभूमी, पुण्यभूमी सदैव डोळ्यासमोर ठेवून आपण निस्वार्थपणाने केलेली जनसेवा सदोदित स्मरणात राहील. हीच परंपरा आपण गुरुभूमीतही कायम ठेवत असा आम्हाला विश्वास वाटतो. एक सामान्य नागरिक, त्यानंतर आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल आपल्या लोकाभिमुख वाटचालीचा हा चढता आलेख सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपण कष्टपूर्वक घडविलेल्या राष्ट्रनिर्माणाच्या पवित्र मार्गावर आम्ही सदैव प्रामाणिकपणे वाटचाल करत राहू. आपण अंगीकारलेले अमृत कार्य आम्ही आमच्या सर्वांच्या योगदानातून अविरतपणे सुरू ठेवू. समस्त देवगिरी परिसराच्या वतीने, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने आपला हृदयगौरव करताना आम्ही आपणास वंदन करतो. आपल्या हातून अशीच मोठी देशसेवा घडो अशी परमेश्वर चरणी विनम्र भावे प्रार्थना करतो. आपले स्नेहाने छत्रपती संभाजीनगर वासी. जय हिंद, जय महाराष्ट्र.